विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो आज पुन्हा एक नवीन आणि अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे. जो व्हिडिओ आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एक्झाम फॉर्म संदर्भातला. हो मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जवळपास सगळ्याच परीक्षा संपलेल्या आहेत आणि टप्प्याटप्प्याने विद्यापीठ आता निकाल सुद्धा जाहीर करत आहे. काल दिनांक 8 फेब्रुवारी 2024 रोजी सेकंड इयर बीकॉम आणि TY बीकॉमचा निकाल विद्यापीठाने ऑनलाईन पद्धतीने जाहीर केलेला आहे. आणि आज दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी विद्यापीठाने फर्स्ट इयर बीकॉमचे जे काही सेमिस्टर 2चे एक्झाम फॉर्म आहेत ते सुरू केलेले आहे. त्याची लिंक सुरू केलेली आहे. मित्रांनो, ही जी लिंक आहे या लिंकवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने एक्झाम फॉर्म भरायचा आहे. हे फॉर्म तुम्हाला दिनांक 8 म्हणजे कालपासून त्यांनी ती अपडेट केलेला आहे, पण आजपासून तुम्हाला हे फॉर्म भरता येणार आहेत 9 तारखेपासून. तर 9 तारखेपासून 21 फेब्रुवारी 2024 पर्यंत तुम्हाला हे ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचे आहेत. आणि लेट फी म्हणजे विथ लेट फी तुम्हाला 24 तारखेपर्यंत हे जे फॉर्म आहे एक्झाम फॉर्म आहे हे भरता येणार आहे. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता तो एक्झाम फॉर्म आपल्याच मोबाईलवर कसा भरणार आहे किंवा कसा भरता येणार आहे तर याविषयीच आपण डेमोच्या माध्यमातून फॉर्म भरूयात, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवरच फॉर्म भरता येणार आहे. तर आपण जास्त वेळ न घेता फॉर्मला सुरुवात करूया. चला विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक्झाम फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात आधी जायचं आहे गुगल क्रोम या वेब ब्राउझरला. या ठिकाणी तुम्हाला सिम्पली सर्च करायचं आहे SPPU किंवा युनी पुणे. ही पहिली जी लिंक दिसते त्यालाच आपल्याला क्लिक करायचं आहे. आता विद्यापीठाची वेबसाईट ओपन झालेली आहे. हा विद्यापीठाच्या वेबसाईटचा इंटरफेस आहे. थोडंसं झूम करतो. लेफ्ट साईडला तुम्हाला या ठिकाणी एक्झामिनेशन हे ऑप्शन दिसेल. त्यानंतर स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला एक्झाम फॉर्म्स ऑनलाईन हे ऑप्शन दिसत आहे. या 8 टाईपच्या लिंक त्यांनी दिलेल्या आहे. कुठल्याही एका लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर स्क्रोल केल्यानंतर प्रोसीड टू लॉग इन. आता हा स्टुडंट प्रोफाईल सिस्टीम आहे SPS. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी स्टुडंट लॉग इन दिसतंय, त्याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण लॉग इन केलेलं आहे. थोडंसं आपण बाजूला स्क्रोल केलं तर आपल्याला या ठिकाणी बघा हे ऑप्शन सगळं दिसतं आहे. अप्लाय फॉर सर्टिफिकेट, त्यानंतर आहे मायग्रेशन, ABC ID, फोटोकॉपी, रिव्हॅल्युएशन आणि एक्झाम फॉर्म्स. तर आपल्याला या ठिकाणी सिम्पली एक्झाम फॉर्मला क्लिक करायचं आहे. त्यानंतर थोडंसं क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फर्स्ट इयर आणि अदर दॅन फर्स्ट इयर. तर तुम्ही फर्स्ट इयरचे विद्यार्थी असाल तर या ठिकाणी फर्स्ट ऑप्शनला क्लिक करायचं आहे. जर सेकंड इयर आणि थर्ड इयर असाल तर सेकंड ऑप्शनला. आता या ठिकाणी क्रिएट न्यू ॲप्लिकेशन. ही इन्फॉर्मेशन ऑलरेडी तुम्ही सगळी भरलेलीच होती मागच्या सेमिस्टरला. तुम्हाला या ठिकाणी कुठली इन्फॉर्मेशन भरायची नाही, डायरेक्ट नेक्स्ट करायचं आहे. आता बघा या ठिकाणी तुम्हाला सगळे सब्जेक्ट दिसणार आहे. कुठले कुठले सब्जेक्ट आहे ते तुम्हाला क्लिक करायचे आहे. आता बघा कंपल्सरी इंग्लिश आहे, फायनान्शियल अकाउंटिंग आहे, बिझनेस इकॉनॉमिक्स हे तुम्हाला कंपल्सरी विषय असणारच आहेत सेमिस्टर 2चे. आता बघा डेमोक्रॅसी, इलेक्शन, त्यानंतर फिजिकल एज्युकेशन. तर या ठिकाणी बाय डिफॉल्ट ग्रेडला क्लिक करूनच आलेलं आहे. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये असाल त्या ठिकाणी जे विषय असणार आहेत तुम्ही सेमिस्टर याला घेतलेले ॲडमिशन घेताना तर त्या ठिकाणी तुम्हाला ग्रेडला ऑटोमॅटिक क्लिक असणार आहे. आता सब्जेक्ट्समध्ये तुम्हाला कुठले कुठले चूज करायचे आहे तर बघा कम्प्युटराइज अकाउंटिंग. जर तुमच्या कॉलेजमध्ये कम्प्युटराइज अकाउंटिंग असेल तर त्याला क्लिक करा, अदरवाईज त्याला क्लिक करू नका. त्यानंतर जेंडर सेन्सिटिव्हिटी असेल तर क्लिक करा. IPR आहे. त्यानंतर व्हॅल्यू एज्युकेशन. आता आपल्या कॉलेजमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन याला तुम्हाला क्लिक करायचं आहे. बिझनेस मॅथमॅटिक्स असणारच आहे. त्यानंतर बँकिंग अँड फायनान्स आहे. जर तुमचा सब्जेक्ट असेल तर त्याला क्लिक करा, अदरवाईज OSD, बँकिंग, डिफेन्स यांच्यापैकी जो असणार आहे त्याला क्लिक करा. त्यानंतर CPB आणि फाउंडेशन आहे तर त्यापैकी तुमचा जो विषय असणार आहे त्याला तुम्ही क्लिक करा. आणि मराठी. तर हे सब्जेक्ट जे आहे हे तुम्ही ऑलरेडी फर्स्ट सेमिस्टरला घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तेच सब्जेक्ट तुम्हाला सेकंड सेमिस्टरला आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त कुठलेही दुसरे सब्जेक्ट आलेले नाही आहेत. तर मित्रांनो, हे सगळं फॉर्ममध्ये तुम्ही टिकमार्क केलेली आहे. आता तुम्हाला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं आहे. बघा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फीज दिसते की 690 ही फीज असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सबमिट केल्यानंतर तुम्हाला फायनली अशा पद्धतीने प्रिंट मिळणार आहे. बघा व्हॅल्यू एज्युकेशन तुम्हाला असलं पाहिजे आत्ता, म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये वेगळं आहे. आपल्या कॉलेजमध्ये व्हॅल्यू एज्युकेशन, त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंगला तुम्हाला इंटरनल, एक्सटर्नल आणि प्रॅक्टिकल याच्यावर यस आला पाहिजे.
त्यानंतर आहे डेमोक्रॉसी आणि इलेक्शन अँड गव्हर्नन्स आणि फिजिकल एज्युकेशनला तुम्हाला ग्रेडला वाय आला पाहिजे, म्हणजे येस आला पाहिजे. तर ह्या अशा पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे तुमच्याच मोबाईलवर. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.